घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जानकीचं आशीर्वाद बंगल्यावरती येणं जाणं आता वाढलेलं असतं. आता ही गोष्ट मात्र ऐश्वर्याला अजिबात पटत नसते, परंतु आता तिचा काही विलाज नसतो, कारण की सुमित्रा स्वतः आता जानकीला बोलवत असते आणि त्याचमुळे आता जानकीचं येणं जाणं फारसं वाढलेलं असतं. एक दिवस आता जानकी जेव्हा घरी आलेली असते तेव्हा तिला आता आईंना भेटायचं असतं, म्हणून आता जानकी ही आईंच्या रूम मध्ये जाते. तिथे नाना देखील बसलेले असतात. नाना जेव्हा जानकीला तिथं बघतात तेव्हा मात्र नाना इशारा करू लागतात. तेव्हा सुमित्रा म्हणत असते की नाना काय इशारा करताय. नाना आता काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा मात्र सुमित्रा म्हणत असते की जानकी नाना काय म्हणताय बघ ग. तेव्हा मात्र जानकी म्हणत असते की आई तुम्ही काळजी करू नका, मी नानांना विचारते नानांना काय सांगायचंय. नाना आता सांगत असतात की ते कड आणि त्या कागदावरती पुन्हा एकदा नानांनी आता कड काढलेलं असतं. जानकी विचारात पडलेली असते की हे नेमकं गोल कशाचं वर्तुळ आहे. तेव्हा मात्र जानकीला समजत नसतं, परंतु आता तिथे सुमित्रा देखील बसलेली असते. सुमित्रा म्हणते की हे कदाचित ऋषिकेशच्या हातातल्या कड्याबद्दल बोलताय. तेव्हा आता सुमित्रानेच जानकीला हे सांगितलेलं असतं. आता मात्र जानकी म्हणत असते की आई अहो जेव्हा ओवी आजारी होती, जेव्हा तिला फूड पॉइझनिंग झालं होतं, हॉस्पिटलमध्ये होती, तेव्हा मात्र आमच्याकडे पैसे नव्हते. त्यावेळेस यांनी काय केलं, ते कड विकून टाकलं आणि त्यातून आलेल्या पैशांतूनच आम्ही ओवीचा उपचार केला. तेव्हा मात्र आता नाना म्हणत असतात की नाही नाही नाही, हे खूप महत्वाचं आहे, ते कड मिळालंच पाहिजे, याच्यावरती तुमचं कुटुंब निर्भर आहे. तेव्हा मात्र आता नानांनी अशा प्रकारे जरा इशारा करूनच सांगितलेलं असतं. त्यामुळे आता जानकीला लक्षात येतं की खरंच महत्वाचं काहीतरी आहे त्या कड्यामध्ये. तेव्हा मात्र आता जानकी या गोष्टीचा विचार करू लागते. तेव्हा ती सुमित्रा म्हणत असते की ऋषिकेशचं ते कड कोणत्या सोनाराला विकलंय ते आपण बघूया. तेव्हा मात्र तू विचार ऋषिकेशला की ते कड नेमकं कोणत्या सोनाराला विकलंय, आपण ते पुन्हा सोडून आणूया. तेव्हा मात्र आता जानकी म्हणत असते की हो मी नक्कीच विचारेल, कारण की सुमित्रा म्हणत असते की ते कड काय साधं सोपं नव्हतं. नानांना त्याबद्दल जर इतकी काळजी वाटते तर नक्कीच त्याच्यात काहीतरी रहस्य असेल. त्यामुळे मात्र आता जानकी सुद्धा त्या गोष्टीला खूप सिरियसली घेते. मित्रांनो, मनापासून विनंती करतो की या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या एका लाईकने आमचे परिश्रम सार्थकी ठरतात. तुमचा एक लाईक आमच्यासाठी एक बहुमूल्य भेट असेल. बाकी तुमच्या मनोरंजनाची काळजी आम्ही तर घेऊच. आता व्हिडिओचा आनंद घ्या. इकडे ऐश्वर्या मात्र प्रचंड टेन्शन मध्ये असते. ती आता सयाजीरावांना फोन लावते. ती विचारत असते की डॅडा मी आता काय करू, नेमकं माझं डोकंच चालायचं बंद झालंय. मी आता इतक्या घरामध्ये सगळ्याकडे चौकशी केली, प्रत्येक गोष्ट तपासली, एक ना एक गोष्ट उचकून बघितली, मला प्रॉपर्टीचे पेपर्स मिळाले नाही. नानांनी या म्हाताऱ्याने कुठं ठेवलेत ते पेपर मला कळूच नाही राहिलं. तेव्हा मात्र सयाजीराव म्हणतो अगं पोरी, तुला माहितीये का, तो बेरड म्हातारा तो काहीही करू शकतो. तू एक काम कर, आतमधलं जे लॉकर आहे ना त्यामध्ये सुद्धा तपास, कारण की एखादं सिक्रेट लॉकर सुद्धा असू शकतं. आता मात्र हे डॅडनी सांगितलं म्हटल्यावरती ऐश्वर्या सिरियसली घेते. आता सिक्रेट लॉकर बद्दल ती आता नानांना विचारणार असते. तेव्हा मात्र आता जेव्हा ऐश्वर्या नानांच्या रूम मध्ये येते तेव्हा मात्र तिथे कोणी नसतं. तेव्हा मात्र जानकी नानांना म्हणत असते ए म्हाताऱ्या, तू आहे ना जास्त माज करू नको बर का, मला अजिबात ते पेपर्स मिळाले नाही, कुठे आहेत, मला सापडू पण नाही राहिले. ते मला खरं सांग, ते पेपर्स कुठे आहे आणि मला सांग तुझं एखादं सिक्रेट लॉकर आहे या घरामध्ये, मला सिक्रेट लॉकर बद्दल माहिती दे. तेव्हा मात्र नाना मनातल्या मनातच हसत असतात, म्हणत असतात की ऐश्वर्या तू कितीही काहीही प्रयत्न कर तरी देखील तुला ते सिक्रेट लॉकर मिळणार नाही. खरं तर देवारा जेव्हा जानकी आणि ऋषिकेशच्या ताब्यात गेलाय तेव्हा ते सिक्रेट लॉकर तिकडच गेलंय. आता तू काहीही करू शकत नाही, असं आता नाना म्हणत असतात. जेव्हा नाना असं म्हणत असतात तेव्हा मात्र नानांच्या चेहऱ्यावरती नॉर्मल अशी स्माइल आलेली असते आणि आता ही स्माइल बघून ऐश्वर्याला फारच टेन्शन येतं. ऐश्वर्या म्हणत असते की म्हाताऱ्या तुझा आहे ना मी जीव गेला, आता तुला फक्त झोपवलंय मी आता इथं, आता तुला डायरेक्ट ढगात पाठवील, थांब मी करतेच, असं म्हणत आता ती नानांचा गळा दाबू लागते. ऐश्वर्याने आता नानांचा गळा दाबलेला असतो आणि तेवढ्यातच नानांच्या हातातून काहीतरी खाली पडतं. नानांनी बाजूला असलेला ग्लास तिथं असतो, तो ग्लास खाली पाडलेला असतो आणि त्याचा आता आवाज झालेला असतो आणि अचानक सुमित्रा देखील तिथं आलेली असते. ऐश्वर्या ही नानांना त्रास देते. नानांचा गळा तिने पकडला
पडलाय. सुमित्रा मोठ्याने ओरडते की ऐश्वर्या तू हे काय करतेस. तेव्हा मात्र ऐश्वर्या पूर्णपणे गडबडून गेलेली असते. ऐश्वर्याला आता थरकाप व्हायला लागतो, कारण की आता तिच्या डोळ्यांनी, सुमित्राने स्वतःच्या डोळ्यांनी आता बघितलेलं असतं की ऐश्वर्या कसं वागते ते. आणि आता ऐश्वर्याचं हे रूप सुमित्राच्या समोर आलेलं असतं. ऐश्वर्याचं आता हे रूप जेव्हा सुमित्राच्या समोर येतं तेव्हा मात्र ऐश्वर्या प्रचंड घाबरलेली असते. ऐश्वर्याला काय बोलावं काय करावं काही कळतच नसतं. सुमित्राच्या पक्क हे डोक्यात आलेलं असतं की ऐश्वर्या काय साधी सुधी नाहीये. मी जे समजले होते ना ते अजिबात नाहीये. बरं झालं मी जानकीला सपोर्ट करते. आता मला जानकीला या घरातच घेऊन यावं लागणार आहे, तेव्हाच मला या घरामध्ये सुखाने जगता येईल. नाहीतर ही पोरगी मात्र या घराचं वाटोळं केल्याशिवाय राहणार नाही, असे प्रचंड विचार आता सुमित्राच्या डोक्यात येत असतात. सुमित्रा आता ऐश्वर्याला रागानेच विचारते, काय ग तू काय करतेस हे. अगं नानांना त्रास होतोय आणि तू नानांचा गळा दाबतेस. तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणत असते की नाही, मी नानांना मदत करत होते, नानांना त्रास होत होता, नानांनाच विचार तू. तेव्हा मात्र नाना सांगत असतात की ही ऐश्वर्याच. तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते की हो बघा, नाना सुद्धा सांगताय की मी त्यांना मदत करत होते. तेव्हा मात्र नानांच्या हातातून जे खाली पडलेला असतो ग्लास तो सुद्धा तिथं पडलेला असतो. तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणत असते की हा ग्लास देखील खाली पडला, याचं कारण सुद्धा तेच आहे की नानांना त्रास होत होता, मी पटकन आले, नानांना उठवण्याचा प्रयत्न करत होते, मात्र नाना रिस्पॉन्सच देत नव्हते, म्हणून त्यांची जरा छाती दाबत होते, नाना बेशुद्ध झालेले होते. असं आता काहीच्या काही पण ऐश्वर्याने सुमित्राला सांगितलेलं असतं. सुमित्रा मनातल्या मनात म्हणते की ठीक आहे ऐश्वर्या, आता ह्यावेळेस मी ऐकून घेते, परंतु आता मात्र तुझे काही फार दिवस नाही राहिले या घरामध्ये, आता मी तुझ्याकडे सुद्धा बघणार आहे. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या मुद्दामच विचारत असते की मला सांगा नाही, या घरामध्ये कुठे सिक्रेट लॉकर आहे का. तेव्हा मात्र सुमित्रा म्हणते की सिक्रेट लॉकर, तुला काय करायचंय सिक्रेट लॉकरचं. तसं म्हणजे होतं एक सिक्रेट लॉकर, परंतु आता ऐश्वर्याला माहितीच करून घ्यायचं असतं सिक्रेट लॉकर कोणते. आता मात्र सुमित्राच्या तोंडून निघून जातं की हो, या घरामध्ये एक सिक्रेट लॉकर होतं आणि ते त्या देव्हाऱ्यात होतं. तेव्हा मात्र आता ऐश्वर्याला समजलेलं असतं की त्या सिक्रेट लॉकर मध्येच नक्की प्रॉपर्टीचे पेपर्स असणार आहेत, म्हणून आता ऐश्वर्याचा पूर्ण फोकस त्यावरती जाणार असतो. ऐश्वर्याने सुमित्राला एकदम येडं बनवलेलं असतं. ऐश्वर्याच्या या सगळ्या वागणुकीला आता सुमित्रा बळी पडलेली असते. सुमित्राच्या जरी लक्षात आलेलं असतं की ऐश्वर्या ही नालायक आहे आणि हीच सगळे कांडकारस्थान करतीये, तरी देखील आता सुमित्राकडून ही गोष्ट निघून गेलेली असते. नंतरून सुमित्राला आता पश्चाताप होत असतो, कारण की नाना इशारा करून सांगत असतात की नको सांगू, तरी देखील सुमित्राने आता हे सांगितलेलं असतं. आणि आता तिथून ऐश्वर्या निघून गेलेली असते. ऐश्वर्या आता निघून जाते आणि ऐश्वर्या लगेचच सारंगला भेटते. सारंगला म्हणत असते की सारंग, माझं तुमच्याकडे एक काम आहे. सारंग म्हणतो की बोला ना ऐश्वर्या, तुमचं काय काम आहे माझ्याकडे. अहो तुम्ही जे म्हणाल ते मी करेल. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या सारंगला खूपच जवळ ओढत असते. सारंगला जवळ ओढून सारंगला पूर्ण येडा बनवायचं काम तिने सुरू केलेलं असतं. ऐश्वर्या सारंगला म्हणत असते की सारंग, तुम्हाला माहितीये का, अहो आपल्या घरात एक सिक्रेट लॉकर होतं आणि खरं म्हणजे आता हे सगळे प्रॉपर्टीचे पेपर्स वगैरे त्याच लॉकर मध्ये आहे, परंतु ते लॉकर कुठे आहे माहितीये का, आता ते लॉकर आहे जानकी आणि ऋषिकेश यांच्या घरी. खरं तर त्यांना आपण फक्त देव्हाराच दिला होता, त्यातल्या गोष्टी नाही, परंतु आता तो देव्हारा त्यांच्या इथं गेलाय. खरं तर आईने देव सुद्धा काढून ठेवलेत, परंतु आता देव्हारा त्यांच्या इथं गेलाय म्हटल्यावरती आपल्याला तो कुठून ना कुठून तरी घेऊनच यावा लागेल. तेव्हा मात्र सारंग म्हणत असतो की परंतु आता आपण आणणार कसा. जानकी आणि ऋषिकेश ते आपल्याला देतील का. जानकी वहिनी ते तर आपल्याला अजिबातच देणार नाहीये. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या म्हणत असते की तुम्ही एक काम करा, तुम्ही काहीतरी चालाकी करून त्यांच्या घरून ते लॉकर किंवा ते जो देव्हारा आहे तोच डायरेक्ट घेऊन या परत. तेव्हा मात्र आता या गोष्टीला सारंगने सुरुवात केलेली असते. तेव्हा मात्र ऐश्वर्याने सांगितल्याप्रमाणे सारंग आता ऋषिकेशकडे आलेला असतो. म्हणत असतो की दादा, मला माझा देव्हारा हवाय. तेव्हा मात्र आता ऋषिकेश तिथे जानकी देखील आलेली असते. तेव्हा जानकी म्हणते की सारंग भाऊजी तुम्ही इथे. तेव्हा मात्र सारंग म्हणत असतो की मी इथे फक्त आणि फक्त देव्हारा घ्यायला आलोय. माझं देव्हाऱ्यामध्ये जरा सिक्रेट काम आहे, मला देव्हारा पाहिजे, कारण की तो देव्हारा आमच्या घरातला आहे आणि आमच्या घरातल्या काही महत्वाच्या गोष्टी त्या देव्हाऱ्यात आहे. तेव्हा मात्र आता जानकीची ट्यूब पेटते. जानकीच्या लक्षात येतं की ते लॉकर, त्या लॉकर विषयीच बोलतोय हा, म्हणजे त्या लॉकर मध्ये नक्कीच काहीतरी महत्वाचं आहे. तेव्हा मात्र आता त्या लॉकरला लॉक असतो. तेव्हा मात्र ऋषिकेश म्हणतो की तुला देव्हारा मिळणार नाही आणि जानकी देखील म्हणते की नाही भाऊजी, आम्ही तो देव्हारा देऊ शकत नाही, तुम्हाला हवं तर तुमच्या काही गोष्टी असतील त्या घेऊन जा इथून. तेव्हा मात्र सारंग जातो, बघतो तर त्याला लॉक असतो आणि त्या लॉकमुळे आता त्याला सुद्धा ते उघडता येत नसतं. तेव्हा मात्र
आता सारंग तसाच रिटर्न फिरतो आणि घरी आल्यानंतर तो ऐश्वर्याला सांगत असतो की ऐश्वर्या, मी गेलो होतो तिथे, परंतु मला काहीही मिळालं नाही, माझ्या हाताला काही लागलं नाही. मला ते इव्हन ते लॉकर देखील बघायला मिळालं, परंतु त्याचा पासवर्डच मला माहिती नाहीये. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या म्हणते की आता हे काही नवीन, तुम्ही तो देवाराच घेऊन यायचा ना, तोडून टाकता आला असता तो देवारा. तेव्हा तर सारंग म्हणतो की काय बोलतेय सगळं ऐश्वर्या तू, अगं अहो तुम्ही असं का बरं बोलताय ऐश्वर्या, अहो तुम्हाला काही माहितीये का ते देवारा किती पवित्र गोष्ट आहे आपल्या घरातली. तेव्हा मात्र ऐश्वर्या मनातल्या मनात म्हणत असते की काय महत्वाची गोष्ट आहे, त्याच्यामध्ये एवढे प्रॉपर्टीचे पेपर्स आहे, इथं माझं स्वप्न आहे त्याच्यात, आणि याला पडलंय तो देवाऱ्याचं, तो देवारा काय, असे किती देवारे आणता येतील. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या असा विचार करत असते, परंतु आता या गोष्टीचा तिला टेन्शन आलेलं असतं की तो पासवर्ड काय आहे नेमका, त्या गोष्टीचा आता शोध घ्यायचा असतो. पुन्हा आता ऐश्वर्या विचार करत असते की मी आता या म्हाताऱ्यालाच विचारते पासवर्ड, कारण की त्यालाच माहिती असेल याबद्दल, किंवा आईंना आता विचारायला हवं. तेव्हा मात्र आता पहिल्यांदा ऐश्वर्या आईंना जाऊन विचारत असते, परंतु इकडे आता जानकीने या गोष्टीचा शोध घेतलेला असतो की ऋषिकेशने तिकडं कुठं विकलंय. आता जानकी हे माहिती कळाल्यानंतर जानकीने आता सुमित्राला फोन लावलेला असतो. सुमित्रा फोनवरती म्हणत असते की जानकी तुला कळालं का ते कोणत्या सोनाराला विकलंय तिकडं. तेव्हा मात्र सुमित्रा म्हणते की जानकी एक काम कर, तू आणि मी दोघी जाऊन आहे ना त्या सोनाराकडून ते कडं घेऊन येऊ, आणि तो सोनार कोणता आहे फक्त तेवढं माहिती करून घे. तेव्हा जानकी सांगते की हो मी माहिती करून घेतलंय, तो सोनार पण मला कळालाय, आपण तो गावाबाहेरचा सोनार आहे, आपण त्याच्याकडे जाऊन ते कडं पुन्हा हस्तगत करू. तेव्हा मात्र आता जानकीला सपोर्ट मिळालेला असतो. जानकीने आता पैसे कमवलेले असतात, ते पैसे आता ती तिथे देणार असते. खरं तर जानकी आईंकडून सुद्धा पैसे घेणार नसते. आईंना ती म्हणणार असते की नाही मला तुमच्याकडून एकही रुपया नकोय, मी ते कडं घेईल, असंच तिला सांगायचं असतं. म्हणून तिने काहीशे पैसे जमवलेले असतात, परंतु तिचे पैसे पूर्ण नसतात झालेले. तेव्हा मात्र आता जेव्हा सुमित्रा आणि जानकी दोघी गेलेले असतात त्या सोनाराकडे, तेव्हा मात्र तो सोनार म्हणत असतो की अच्छा ते कडं मी तुम्हाला नाही देऊ शकत, कारण की आम्हाला आता एक ऑर्डर मिळाली आहे आणि त्या सोन्याची आम्हाला खूप गरज आहे, सो ते कडं आम्ही तिकडे विकणार आहोत, आणि ते एकदम पुरातन काळातलं कडं आहे आणि त्याचं खास विशेष मूल्य आम्हाला मिळतंय. तेव्हा मात्र आता जानकी म्हणत असते की तुम्ही काही करा, परंतु ते कडं आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे, आम्हाला ते कडं परत हवंय. तेव्हा मात्र आता जानकी आणि सुमित्राने दोघींनीही मिळून आता ते कडं परत घेतलेलं असतं. त्यावेळेस मात्र जानकीने स्वतःकडे असलेले जेवढे पैसे असतात तेवढे दिलेले असतात. तेव्हा मात्र सुमित्रा म्हणत असते की अगं तू का बरं आणलेत पैसे. तेव्हा मात्र जानकी म्हणत असते की नाही आई, मी जे बाकीचे उरलेले पैसे ना ते सुद्धा तुम्हाला देऊन टाकेल, मला आता फक्त हे कडं हवंय याच्यासाठी मी आले इथे. तेव्हा मात्र आता सुमित्राला खूप विशेष वाटत असतं की ही जानकी इतके कष्ट करते, मेहनत करते, कुटुंबासाठी वापरले असते तिने हे पैसे, परंतु नाही तिने हे कड्यासाठी वापरले, खरंच किती महान आहे ही. तेव्हा मात्र आता सुमित्राच्या नजरेमध्ये पुन्हा एकदा जानकीची तीच इमेज तयार झालेली असते, आणि आता जानकीने ते कडं मिळवलेलं असतं. ते कडं आता त्यांनी नानांकडे आणलेलं असतं. सुमित्रा आणि जानकी दोघींनीही ते कडं आता नानांना दाखवलेलं असतं. नाना म्हणत असतात की त्याच्यावरती तो कोड आता नानांनी हात लावून दाखवलेला असतो, आणि आता जानकीला लक्षात आलेलं असतं की हाच पासवर्ड आहे त्या लॉकरचा. आणि आता जानकी या गोष्टीने फार खुश झालेली असते की त्या लॉकरमध्ये काहीतरी नानांचं महत्वाचं आहे. म्हणून आता जानकी घरी आलेली असते. जानकी जेव्हा घरी येते तेव्हा मात्र तो कोड टाकून बघते, आणि काय चक्क तो लॉकर असतो तो उघडलेला असतो. आता मात्र लॉकर जेव्हा उघडला जातो तेव्हा मात्र जानकीच्या लक्षात येतं याच्यात तर प्रॉपर्टीचे पेपर्स आहे. मग जानकीच्या लक्षात येतं की आता बदला घ्यायची वेळ आली आहे, आणि मग जानकी स्वतःच ठरवते की आता मी आशीर्वाद बंगल्यावरती जाणार, ह्या प्रॉपर्टीवरती आपला अधिकार आहे. त्याच्यावरती मृत्यूपत्र देखील असतं, खरं मृत्यूपत्र देखील असतं, आणि आता ते देखील तिच्या लक्षात आलेलं असतं. सगळ्या गोष्टी आता तिच्या समोर आलेल्या असतात आणि सगळं उघडकीस आलेलं असतं. मग आता जानकी डायरेक्टली आशीर्वाद बंगल्यावरती येते, ते डॉक्युमेंट दाखवते आणि म्हणते की आता हे बघा डॉक्युमेंट. तेव्हा मात्र ऐश्वर्याच्या पायाखाली जमीनच हादरलेली असते. ऐश्वर्याच्या आधी आता मात्र जानकीनेच बाजी मारलेली असते, आणि जानकीने आता त्या घरावरती कब्जा मिळवायचं ठरवलेलं असतं. तेव्हा मात्र आता जानकी म्हणते की मी स्वतःच इथे येणार. तिने आता ऋषिकेशला देखील विचारलेलं असतं, परंतु ऋषिकेश म्हटलेला असतो की नाही मी येऊ शकत नाही, आणि मी त्या दारात कधी पाय देखील ठेवणार नाही, तुला जायचं तर तू जा, तू ओवीला पण इथंच ठेव. परंतु जानकी म्हणते की ओवी माझ्यासोबत असू द्या, आपल्याला जर बदला घ्यायचा नाही ऐश्वर्याचा, आणि हे जर कुटुंब जर वाचवायचंय ना, तुम्ही बघितलं नाही डॉक्युमेंट, याच्यावरती सगळं तुमच्या नावावरती केलेलं आहे. अहो आपल्याला घराबाहेर काढायची हिंमत नव्हती कोणाची, नानांनी असं काही केलेलंच नाहीये, परंतु सगळं काही फसवणूक करण्यात आली आहे. ऐश्वर्या किती जास्त कापाळ यंत्री आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल, किती चांडाळीन आहे ती, आणि तुम्हाला काय वाटतंय तिचा बदला आपण इथून घेऊ शकतो? नाही, मला जावं लागेल त्या घरामध्ये. तेव्हा मात्र आता जानकी त्या घरामध्ये जाण्याचा निर्णय करते, आणि आता ऋषिकेशने सुद्धा सपोर्ट केलेला असतो. ते फक्त त्या ऐश्वर्याचा बदला घेण्यासाठी सयाजीराव आणि ऐश्वर्याचं तोंड ठेचायचं असं आता ऋषिकेशने ठरवलेलं असतं, आणि त्यासाठी वाटेल ते करायला तो तयार असतो. आणि आता त्याच्या लक्षात आलेलं
ठरवलेलं असतं की आता मात्र आपल्याला जर याच्यामध्ये आपला विजय जर मिळवायचा असेल तर मात्र या ऐश्वर्याचं तोंड ठेचणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे त्यांनी आता जानकीला देखील पाठवलेलं असतं. जानकी आता घरावरती येते आणि क्लिअर कट सर्वांना त्या नोटिसा दाखवते आणि सगळ्या डॉक्युमेंट दाखवल्यानंतर मात्र सौमित्रीने सुद्धा आता जानकीची बाजू घेतलेली असते आणि सुमित्राने सुद्धा. तेव्हा मात्र ऐश्वर्याचा आता नाईलाज असतो. त्यामुळे आता जानकी आणि ओवी हे पुन्हा आशीर्वाद बंगल्यामध्ये आलेले असतात. सुमित्राने त्यांचं स्वागत देखील केलेलं असतं आणि सुमित्राला खूप चांगलं वाटत असतं. सुमित्रा आता म्हणते की माझी जानकी या घरात आली आहे ना, हे कुटुंब खूप चांगलं होईल. आता फक्त ऋषिकेश यायला पाहिजे. परंतु आता सुमित्रा विचारते की ऋषिकेश का बरं नाही आला. तेव्हा मात्र जानकी सांगते की नाही, ऋषिकेश नाही येऊ शकत या घरामध्ये. त्यांनी मात्र वचन घेतलंय आता या गोष्टीचं. परंतु मी आले. आई काळजी करू नका, लवकरच ऋषिकेश सुद्धा या घरात येतील आणि सगळे आपले गैरसमज दूर होतील. जानकी आता दुसऱ्याच दिवशी सकाळी सकाळी उठून आता ऑर्डर देते आणि ऐश्वर्याला काम करायला सांगते. ऐश्वर्याची खूप आता ती घालून पाडून गोष्टी करत असते, कारण की ऐश्वर्याच्या ताब्यात काहीच राहिलेलं नसतं. सगळं जे ताब्यात असतं ते आता ऋषिकेश आणि जानकीच्या दोघांच्या ताब्यात आलेलं असतं. घर सुद्धा आता ऋषिकेशच्या नावावरती झालेलं असतं आणि जानकीच्या नावावरती झालेलं असतं. घराचे खरे मालक आता ऋषिकेश जानकी असतात. त्याच्यामुळे आता जानकी या गोष्टीचा चांगलाच फायदा घेणार असते. मित्रांनो आता जानकी काय करते, आता डायरेक्टली ऐश्वर्याला काम करायला लावते. आता मात्र ऐश्वर्याला हे काही सहन होत नसतं. ऐश्वर्या म्हणते की तुला मला काम करायला लावायचा काहीच अधिकार नाहीये, मला हे हक्काने मलाच मिळणार आहे. तेव्हा मात्र जानकी सांगते की हे बघ, हे हक्क आहे, हे डॉक्युमेंट आहे आणि हे वाच. तेव्हा मात्र आता ऐश्वर्याला ते काम देखील करावे लागतात आणि ऐश्वर्या आता पूर्णपणे भीक मागायला लागलेली असते. ऐश्वर्या जानकीला म्हणत असते की तू इतकी चांगली आहे ना, मग तू का बरं माझ्याशी वाईट वागते. तेव्हा मात्र आता जानकी सांगते की आता जशाच तसंच वागणार मी, तेव्हा तू काळजी करू नको, तुझे चांगलेच हाल करणार आहे मी. आणि आता ऐश्वर्याने हे सगळं ऐकलेलं असतं आणि जानकीचं बदललेलं रूप बघून मात्र ऐश्वर्या चांगलीच हादरते. आणि आता नानाने सुद्धा पूर्ण सपोर्ट केलेला असतो जानकीला आणि सुमित्राने सुद्धा केलेला असतो. त्यामुळे आता ऐश्वर्यावरती भीक मागायची वेळ आलेली असते. ऐश्वर्याला भीती असते आता की त्याच्या ताब्यात असलेली, सारंगच्या ताब्यात असलेली जी कंपनी आहे ती सुद्धा जाते की काय. परंतु आता जानकी म्हणते की ठीक आहे, असू दे ती कंपनी तुमच्या ताब्यात, तशी ऋषिकेशला त्याची काही गरज नाहीये. ऋषिकेशने स्वतःचा बिझनेस सुरू केलाय आणि लवकरच त्याचा बिझनेस सुद्धा ग्रो होईल असं ती म्हणत असते. आणि तेव्हा मात्र आता ऐश्वर्या मोठा डाव रचणार असते. ऐश्वर्याला लक्षात आलेलं असतं की आता हे प्रॉपर्टीचे पेपर जर प्रॉपर्टीचे पेपर जर जानकी आणि ऋषिकेशच्या ताब्यात आहे आणि त्यांच्या नावावरती सगळं, नानाने सगळं त्यांच्या नावावरती करून ठेवलेलं आहे, तर आपला काही या घरात निभाव लागणार नाही. आणि आता हे सगळं जर आता पुढं अवघड जाणार असेल तर आपल्याला आताच काहीतरी तोडगा काढायला हवा. मग ते आता सयाजीरावला सोबत घेऊन जानकीच्या आणि ऋषिकेशच्या जीवावरती उठणार असते. मोठं षडयंत्र रचणार असते. आणि आता ते षडयंत्र नेमकं काय आहे हे आपण नेक्स्ट पार्ट मध्ये जाणून घेणार आहोत. आणि मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर तेवढं लाईक करून टाका. आता पुढे नेमकं काय होणार आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा या व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करावं लागेल. तर मित्रांनो, जाता जाता पुढच्या व्हिडिओमध्ये नेमकं काय बघणार आहोत आपण याबद्दलचा थोडासा आढावा देतो. तर मित्रांनो, पुढल्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की कशा प्रकारे आता ऐश्वर्यावरती डायरेक्टली भीक मागायची वेळ येणार आहे आणि जानकी हकलणार आहे तिला घराबाहेर. तिला धक्के मारत आता घराबाहेर ती हकलणार असते. ऐश्वर्याला पहिल्यांदा घरातले सगळे काम सांगून तिची पूर्ण ती गुल करणार असते आणि ऐश्वर्यावरती आता घराबाहेर काढून देण्याची वेळ येणार असते. आणि सोबतच ऋषिकेशने सगळा बिझनेस टेक ओव्हर केल्यामुळे आता मात्र सयाजीराववरती सुद्धा भीक मागायची वेळ येणार असते आणि त्याला देखील खूप मोठा लॉस आता होणार असतो. सयाजीरावची परिस्थिती सुद्धा बिकट होणार असते आणि आता सयाजीरावला स्वतःचं घर विकण्याची वेळ येणार असते. त्यामुळे आता ऐश्वर्याकडं ना आता आशीर्वाद बंगला राहणार असतो, ना आता सयाजीरावकडे त्याचा स्वतःचा बंगला. आणि आता दोघेही घराच्या बाहेर येऊन त्यांच्यावरती भीक मागायची वेळ येणार असते आणि त्याच्यामुळे आता मात्र ऐश्वर्याचे चांगलेच हाल होणार असतात. आणि मित्रांनो, हे जर इन डिटेल मध्ये तुम्हाला बघायचं असेल तर कमेंट करून टाका. खाली कमेंट करा की तुम्हाला या व्हिडिओ बद्दल माहिती हवी आहे आणि तुम्हाला पार्ट 2 बघायचा आहे. पार्ट 2 अशी कमेंट करा. मी लवकरच त्याबद्दलचा व्हिडिओ बनवून या चॅनलवरती अपलोड करेन. आणि मित्रांनो, तुमचे खरंच मनापासून आभार. तुम्ही जो काही भरभरून प्रतिसाद देताय त्यासाठी खरंच मी तुमचा खूप आभारी आहे. आपण लवकरच पुढच्या येत्या काही व्हिडिओमध्ये आपण पैठणीची स्पर्धा घेणार आहोत. तर मित्रांनो, त्यासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींनी खाली कमेंट करायची आहे. आणि मित्रांनो, लवकरच ती स्पर्धा आपण पुन्हा एकदा सुरू करणार आहोत. मागच्या वेळेसच्या स्पर्धेमध्ये देखील तुम्ही जो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा आभार. आणि मागच्या वेळेस जे विजयी झाले या स्पर्धेमध्ये त्यांना सुद्धा आपण त्यांचं मनोगत आपण चॅनलवरती अपलोड करणार आहोत. तर मित्रांनो, वाट कसली बघताय, लगेच खाली कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. कारण की मित्रांनो, तुमच्यासाठी असेच दर्जेदार व्हिडिओ आम्ही नेहमी घेऊन येत असतो. तर आजच्यासाठी इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम. धन्यवाद.